हाय, गुड मॉर्निंग. आज बाहेर पाऊस चालला आहे आणि त्यात आजपासून नवरात्रसुद्धा सुरू होत आहे. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस, त्यामुळे आमच्या मॅडम सकाळी लवकर उठून तयार झाल्या आहेत शाळेत जाण्यासाठी आणि स्वामी आजोबांना प्रार्थना करता आहेत, मला बुद्धी दे, युक्ती दे, शक्ती दे, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो आज लवकरच आमची पूजा वगैरे झालेली आहे. नवरात्र असल्यामुळे मॅडमनी पटकन नमस्कार केला आहे आणि आता मम्मीला आणि पप्पांना नमस्कार करून मॅडम निघाल्या आहेत शाळेत. सो पावसामुळे रेनकोट घातलेला आहे. रात्रीच घाई गडबड दुसऱ्या दिवशी व्हायला नको म्हणून सगळं आवरून ठेवलं होतं. समई दिवा सगळं घासून घेतलेलं होतं. ते सगळं ॲसेंबल करून झालेलं आहे. आज सकाळी आंघोळ केल्यानंतर मी हे हळदीचं लेपन जे नवरात्रीमध्ये आहे, गोमूत्र किंवा रोज वॉटर यामध्ये घालून आपला उंबरा असतो त्यावर लावायचं असतं, म्हणजे मी लावते. हे मी हळदीचं लेपन केलं आहे आणि कुंकवानी यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. साईडला, दोन्ही साईडला लक्ष्मीची पावले हाताने ते कुंकवानी काढायची आपल्याला उंबऱ्यावर. हे शुभ मानलं जातं. म्हणजे पौर्णिमा, त्याच्यानंतर अमावस्या, नवरात्र या अशा सणांना मी बऱ्याच वेळा काढत असते. हे इथे मी हळदीचं हे काढून घेतलं, स्वस्तिक काढलेलं आहे. दोन्ही साईडला कुंकवाचं बोट उठलेलं आहे. त्यानंतर हे मी दिवा जाळती आहे. त्यामध्ये तमालपत्र, लवंग आणि भीमसेनी कापूर हे टाकून हे जाळायचं आहे. याची पूजा करायची आहे, हळदी कुंकू फूल वगैरे वाहून. सोबतच माझी सकाळीच रांगोळी काढून झाली होती, त्यामुळे रांगोळीमध्ये सुद्धा मी थोडीशी रंगीत रांगोळी आणि पावलं स्वस्तिक अशी रांगोळीमध्ये काढलेली आहेत. सो याची मी आता दिव्याची पूजा करून घेतली. आता लागूया पुढच्या कामाला. मी एक व्हिडिओ बघितला होता, त्यामध्ये मोठं अष्टकमल होतं वाटतं हे. तर यावर दिवा ठेवायचा होता मला. मी हे छोटंसं काढून घेतलं. मला ॲक्च्युली जागा छोटी पडली. ही मी हळद कुंकूनी त्याची पूजा केली. हे लाल तांदूळ करून सुद्धा आपण काढू शकतो, छान दिसतं. म्हणजे सगळ्या देवांची पूजा छान झालेली आहे. खाली विड्याची पानं ठेवून सगळे देव व्यवस्थित ठेवलेले आहेत. आता हा अखंड दिवा मला प्रज्वलित करायचा आहे. मी वात टाकून घेतलेली आहे. भीमसेनी कापूर यामध्ये चुरा करून टाकलेला आहे. याने तेल जास्ती जळत नाही असं म्हणतात, त्यामुळे मी हा पहिल्यांदाच केलेला आहे. यामध्ये मी तिळाचं तेल वापरते आहे. दिव्यामध्ये पूर्ण भरेल, ही वात सगळी भिजेल आणि तो व्यवस्थित प्रज्वलित होईल अशा रीतीने मी भरपूर तेल यामध्ये घालते आहे. हा दिवा त्या अष्टकमलवर ठेवून त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकलेत आणि दिवा आता मी प्रज्वलित करणार आहे. या दिव्याची मी पूजा करून घेते आहे. हा आता अखंड 9 दिवस माझा दिवा असणार आहे. दिवा प्रज्वलित झाल्यानंतर मी आजपासून एक पारायण लावते आहे. एक 9 दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचं सगळेच लावतात, त्यासाठी मी हा मंगल कलश स्थापन केला आहे. हा सुद्धा माझा कायमस्वरूपी असणार आहे आणि त्याला मी छान मळवट भरले. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मला फार आवडलं. एक नथ घातली आणि मळवट भरले. आज हा पहिला दिवस आहे. आजपासून माझं दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी पटपट आवरलं. आज पांढरा रंग होता, पांढऱ्या रंगाची साडी नेसली, वाचन करून घेतलं. वाचन करून झाल्यानंतर आज फराळ होतं, उपासाचा दिवस होता, त्यामुळे मी मस्तपैकी खिचडी बनवली होती. खिचडी खाल्ली. खिचडी खाऊन झाल्यानंतर जी काही दुपारची कामं आहेत, भांडी घासणं किंवा मग इतरत्र कपडे वगैरे धुवायचे बाकी होते, ते मी सगळे पूर्ण केले. आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर मी थोडा वेळ छान आराम केलेला होता. आराम करून झाल्यानंतर संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ झाली, आरती केली आणि आज दाखवला आम्ही देवाला तुपाचा नैवेद्य. देवीला आज तुपाचा नैवेद्य होता. संध्याकाळी जेवणासाठी मी भगरीचं धिरडं आणि बटाट्याची भाजी केली होती. आणि आता दिवस संपला. गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.